पक्षाने घेतलेला, आमच्या श्रेष्ठींनी घेतलेला निर्णय मान्य केला. आज तुमच्या मनामध्ये जी शंका आहे, पक्ष मला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही, त्याची तुम्ही काळजी करू नका. पक्ष संघटनेसाठी आम्ही कायम काम करतो. पक्षामध्ये काही वेळेस असे सिच्युएशन येतात, ते निर्णय घ्यावा लागतात. त्यांनी तो निर्णय घेतला. निश्चितपणे येत्या काळामध्ये म्हणजे मला तुम्हाला काय शब्द दिलाय का दुसरा विधान परिषदेचा? राज्यपाल नियुक्त चांगला मान सन्मान राखतील एवढी मला खात्री आहे. काय सांगितलं काय सांगितलं काय? तुम्हाला कधी बोललो का की मी काय सोडणार नाही, आहे? तुम्ही बोलण्याचा प्रश्न नाही हो. तिकडनं निर्णय झाला तर काय करणार? असं होत नसतं राजे. त्या ठिकाणी पक्ष झालं ना. तुमची नाराजी दूर झाली काय? आता एक आम्ही माहिती ऐकली की परवा दिवशी संजय काकडे पार्टी ऑफिसला जाऊन बसले होते प्रवेशाच्या आधीच. खरे खोटे माहित नाही आम्हाला. उत्तर द्या तुम्ही. काय तुम्हाला आश्वासन काय दिलंय? त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. पक्षाचा सदस्य म्हणून त्याला पार्टी ऑफिसला येण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीने ते आले. तुम्हाला आश्वासन काय दिलंय? नाराजी दूर झाली का? ना तुम्ही आतमध्ये बरेच म्हणजे तुम्ही तिघ जण बसून पार दादा, तुम्ही विक्रम काकडे आणि वैशालीताई नागोडे हे सगळे बसून चर्चा करत होते. काय कशा पद्धतीने समजवलं तुम्हाला? वरती चर्चा चालू होते. एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आलता का तुम्हाला? अरे बाबा, असं कोणाचा फोन कशाला येईल? आता त्यांना काही आम्हाला जाणवतं माहिती का? आहे की तुम्हाला आग्रह करते की फॉर्म ठेवा, मी पाठिंबा देतो. आता त्यांच्या ते ह्या पक्षाच्या म्हणजे आता युतीमध्ये आहे, त्यामुळे तसलं काही तुम्ही काय तुम्हाला फार दादाने फोन करून बोलून घेतलं. चर्चा काय झाली? चर्चा काय झाली? मूळ प्रश्नाचं उत्तर काय? चर्चा काय झाली? पण SIR ची आम्ही एक एजन्सी आहे, त्याच्यासंग चर्चा बरं ठीक आहे, पण नाराजी काय दूर कशी केली? तुम्हाला काय गोंजारलं कसं? काय केलं त्यांनी? तुम्ही एकदम हसत बाहेर आले. काल सुद्धा हसत होतो. काय आश्वासन काय दिलं? एक लक्षात ठेवा, मी पहिल्यापासून सांगतो, मी दादांचा कार्यकर्ता आहे. दादांनी ज्या पद्धतीने शब्द पाळले त्या पद्धतीने मी शब्द पाळतो. मी वहिनींना या ठिकाणी आश्वस्त केलंय की बाबा तुम्ही काळजी करू नका, आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला वाऱ्यावर सुद्धा जाणार नाही, काय काळजी करता, चला.